आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ताफ्यात आता फक्त 2 गाड्या वापरण्याचा निर्णय घेतलाय। पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन देशवासियांना केल्यानंतर मोदींनी त्याची सुरुवात अगदी स्वतःपासून केली आहे। पंतप्रधानांच्या ताफ्यात एरवी किती गाड्या असतात, त्यांची संख्या कमी करणं खरंच शक्य आहे का आणि मोदी आता कुठल्या 2 कार वापरणार, पाहूया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा जानदार, जबरदस्त, जोरदार ताफा। एरवी पंतप्रधान जिथे जिथे जातात तिथे तिथे हा गाड्यांचा भरभक्कम ताफा त्यांच्या सोबत असतो। मात्र बुधवारी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर मोदींच्या ताफ्यात फक्त 2च गाड्या दिसल्या। इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय आणि त्याची सुरुवात स्वतःपासून केली आहे। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात एरवी 10 ते 25 गाड्या असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी कडे असते। एसपीजीच ठरवतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामध्ये किती गाड्या असाव्या आणि त्याचबरोबर कोणकोणत्या असाव्यात। पंतप्रधानांच्या परिस्थितीनुसार या गाड्यांची संख्या आणि सुरक्षेची संख्या सुद्धा बदलली जाऊ शकते। इतर राज्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा वेगळी सुरक्षा प्रदान केली जाऊ शकते। त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असण्यासोबतच किती सुरक्षा रक्षक असावे, किती गाड्या असाव्या याचा संपूर्ण निर्णय एसपीजी ठरवते। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात सहसा 2 बुलेटप्रूफ गाड्या असतात। मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड्स, रेंज रोवर, BMW X5 किंवा X3 किंवा टोयोटो लँड क्रुझर्स या बुलेटप्रूफ गाड्या मोदींच्या ताफ्यात दिसतात। त्याशिवाय मर्सिडीज बेन्झ स्प्रिंटर अँब्युलन्सचाही पंतप्रधानांच्या ताफ्यात समावेश असतो। सुरक्षेसाठी मुख्य गाड्यांसारख्या दिसणाऱ्या डमी गाड्याही असतात। पंतप्रधानांच्या ताफ्यातल्या या गाड्या बॉम्ब, गॅस हल्ला आणि AK-47च्या गोळ्यांचा प्रतिकार करू शकतात। या सगळ्या गाड्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाड्या बुलेट प्रूफ आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात जगातील उत्कृष्ट आणि हायटेक तंत्रज्ञानाच्या गाड्यांचा समावेश आहे। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड ही कार आहे। या कारचा वेग 160 किलोमीटर तास इतका आहे। या कारपासून 2 मीटर अंतरावर स्फोट झाला तरीही गाडीमधले सुरक्षित राहतील अशी सुविधा आहे। गॅस हल्ला झाल्यास या कारमध्ये आपोआप ऑक्सिजन पुरवठा सुरू होतो आणि एखाद्या हल्ल्यात टायर निकामी झालं तरीही ही कार चालू शकते। मोदींच्या ताफ्यातल्या या मर्सिडीज मेबॅक S650 गार्डची किंमत 12 कोटी एवढी आहे। मोदी अनेक वेळा टोयोटो लँड क्रुझर मधूनही प्रवास करतात। प्रतितास 190 किलोमीटर एवढा या गाडीचा वेग आहे। आता मोदींनी फक्त 2 गाड्या वापरण्याचा निर्णय घेतलाय। मोदी दिल्लीतल्या प्रवासादरम्यान प्रामुख्याने रेंज रोवर आणि टोयोटो फॉर्च्युनर या 2च गाड्यांचा वापर करताना दिसतायत। त्यापैकी रेंज रोवर सेंटिनेल ही अत्यंत सुरक्षित मानली जाते, तर टोयोटो फॉर्च्युनर या गाडीचा उपयोग पंतप्रधानांना सुरक्षा पुरवण्यासाठी केला जातो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।